महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आणि आता जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा, कृषी क्षेत्रातील घडामोडींचा वेगवान आढावा। पदवीधरांचा प्रश्न आक्रमकतेने विधान परिषदेत मांडून सरकारला सर्वप्रथम बेरोजगार पदवीधरांना 5,000 रुपये मिळवून देण्यासाठी भाग पाडू असं आश्वासन वंचित बहुजन आघाडी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार इंजिनियर राहुल वानखडे यांनी दिले। ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे मला उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली तर धक्का बसणार नाही, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये चारही बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे। पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये ही नाकाबंदी असणार आहे। तर कार्तिकी यात्रा गावोगावी साजरी करण्याचं सोलापूर जिल्हा प्रशासनानं आवाहन केलंय। सरकार पडणार आहे हे विरोधी पक्षांना सतत म्हणावंच लागतं। कार्यकर्ते बरोबर राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल राहू नये यासाठी सारखं गाजर दाखवायचं काम करायचं असतं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केलाय। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केली आहे आणि जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहे तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलंय। राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कोरोनाविषयक खबरदारीच्या उपाययोजना केल्याशिवाय सरकार आणि आदिवासी विकास विभाग घाई गर्दीत निर्णय घेत आदिवासी आश्रमशाळा सुरू करत असल्याचा आरोप भाजप खासदार हिना गावित यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला। भाजप संचलित धुळे जिल्हा परिषदेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप गोटे यांनी केलाय। तर यावेळी आदिवासी भागातील रुग्णालयांची व्यवस्था देखील रामभरोसे असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। कोरोनामुळे शैक्षणिक प्रवेश रखडलेले आहे। या पार्श्वभूमीवर अधिसंख्य जागा तयार करून राज्यातील एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली। राज्यात वीज बिलात 50% सवलत देण्याचा प्रस्ताव महावितरणनं सरकारला दिलाय। मात्र हा बोजा सरकारला सहन होणार नाही म्हणून अर्थ खात्याने मुख्यमंत्र्यांकडे न पाठवताच तो नाकारलाय। यामुळे हे सरकार नेमकं कोण चालवत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार, असा प्रश्न पडत असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। भाजपच्या नाकर्तेपणामुळेच राज्याची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे। आपल्या काळातील कुकर्म लपवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा अतिरेकी वापर करण्यात येतोय। तसेच ही कृती निषेधार्ह असल्याचं स्पष्ट करत खच्चीकरण करण्याच्या हेतूनच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं कारवाई केल्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। एक महिला घरी नसताना सर्व लवाजमा आणि फौजफाटांनी येऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त करण्यात आलं, यात कोणती मर्दानगी होती, असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। तसेच काही चूक नसेल तर चौकशीला कशाला घाबरता, असा सवालही दरेकर यांनी केलाय। राज्यात सध्या तरी पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज नाही, मात्र काही लोकांची बेफिकिरी वृत्ती पाहिली तर छोट्या प्रमाणात काही निर्बंध घालण्याचा सरकारचा निश्चितच विचार आहे। त्याबाबतची नियमावली तयार करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। मंदिर उघडण्याबाबत करण्यात आलेल्या राजकारणावर मी काही भाष्य केलं नाही। एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शूद्र राजकारण करणं योग्य नसतं, असा सल्ला देतानाच पण ठीक आहे, सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावलाय। आमचे हात बरबटलेले नसतील तर आम्हाला काय भीती, केंद्रावर कशाला आरोप करायचे, आमच्याही घरी ईडी आली, आमची देखील सीडी बाहेर काढली, असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले। तसेच मन साफ असलं तर काहीही येऊ द्या, ईडी आमच्याही घरी येऊ शकते, हे नैराश्यातून केलेले आरोप आहे, अशी टीका दानवे यांनी केली। राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लादण्यात आलेत, याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे। पालघरमधील मुंबई अहमदाबाद महामार्गावर ही सध्या तपासणी सुरू असून 5 ठिकाणी 10 पथक तैनात ठेवण्यात आले आहेत। मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भर दिवसा डोक्यात गोळी मारून हत्या झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तर 2 दिवसांपूर्वी भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। या प्रकरणी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील तर मलाही संरक्षण नको, आता पुढचं टार्गेट मीच असेल याची मला खात्री आहे, असं म्हटलंय।
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुरडी परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्यासाठी विशेष पथकं नेमवावी आणि या भागात नागरिकांमध्ये पसरलेली दहशत तातडीनं कमी करावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय वन अधिकाऱ्यांना दिले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्यानं तोडगा काढणारे उत्तम रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षानं समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनीतिकार गमावले अशी प्रतिक्रिया देत खासदार अहमद पटेल यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मित्रपक्षाने बेईमानी केली आणि राज्यात अनैसर्गिक आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये समन्वय नाही, तीनही पक्षांचा पायपोस नाही, त्यामुळे हे सरकार राज्यात फार काळ टिकणार नाही असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इंदापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शहरातील टेंभुर्णी नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी 7 ठिकाणची दुकानाचं शटर उचकटून तब्बल 87,615 रुपये रकमेची चोरी केल्याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच या अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. आम्ही कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरणार नाही, तुम्ही वीज कनेक्शन तोडून तर दाखवा असं आव्हान देत येत्या 5 दिवसात वाढीव वीज बिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंदबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रिसोड राज्य महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याने 6 महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्यानं कंपनीने केलेल्या निकृष्ट सिमेंट रस्त्याचं पितळ उघडं पडलंय. ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीनं छापे मारले होते. प्रताप सरनाईक हे निवासस्थानी नसताना ही कारवाई झाली आहे. दरम्यान प्रताप सरनाईक हे मुंबई बाहेरून आल्यानं ते होम क्वारंटाईन झाले, त्यामुळे पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्याची विनंती त्यांनी ईडीकडे केली आहे. दिव्यांगांना हक्काचा 5% निधी ग्रामपंचायतींकडून तातडीनं मिळण्याची मागणी रुद्र अपंग संघटनेनं केली आहे. यासाठी संघटनेने नगर तालुका पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केलंय. देशासह राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असण्याची चिन्ह आहे. राज्य सरकारनं पुन्हा लॉकडाऊनच्या बाबतीत जरी स्पष्ट भूमिका घेतली नसली तरी नागरिकांना दिलेली मुभा प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर आता वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं जिंतूर पोलिसांनी सांगितलंय. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवले. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाही, ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले. त्यांना प्रशासनाशी संबंधित 100 प्रश्न जरी विचारले तर कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. उद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा सोहळा प्रतिकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरा होत असला तरी नेहमीप्रमाणे शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सपत्नीक होणार आहे. त्यांच्याबरोबर मानाचा वारकरी म्हणून मंदिरात सेवा बजावणारे विणेकरी कडूजी नारायण भोयर यांना सपत्नीक मान मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवता येणार नाही. SEBC मधून ऍडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण बचाव समिती आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं नंदुरबार तहसील कार्यालयामध्ये निदर्शनं करण्यात आली आहे. तर यावेळी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारनं उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावा, तसेच ओबीसी कोट्याला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या. अनलॉक नंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्यावर बाजारात मिरची व पावडरची मागणी वाढली आहे. तर मध्य प्रदेशात मिरचीवर रोग आला आणि महाराष्ट्रात व तेलंगणात अतिवृष्टीनं मिरचीचं पीक वाया गेलंय. याचा परिणाम मिरचीच्या भावावर पडल्यानं मिरचीचे भाव वधारलेले चित्र दिसून येत आहे. अहमदनगरमधील बोलेगाव रस्ता ते राघवेंद्र स्वामी मंदिर या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत महापालिका आयुक्तांनी 8 दिवसांपूर्वी लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही या कामाला सुरुवात न झाल्यानं नगरसेवक मदन आढाव यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मनपा आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केलंय. IPS अधिकारी तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. नागपुरात ऐन हिवाळ्यात टँकरसाठी निविदा मागवण्यात आल्यात. नागपूर मनपा प्रशासनानं याबाबत निविदा काढल्यात. राज्यपालांची भेट घेत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावं सुचवण्यात आली असून तसं पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय.
हिंगोली येथील शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे वैद्यकीय देयक तयार करून सदर देयक कोषागार कार्यालयामध्ये पाठवण्यासाठी 11,000 रुपयांची लाच घेताना रुग्णालयातील लिपिक विनायक देशपांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रुग्णालयात रंगेहात पकडले. भाजपला सोडचिठ्ठी देत नुकतंच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांच्यासह अन्य काही जणांची नावं राज्यपाल नामनिर्देशित जागांवर विधान परिषदेत नियुक्तीसाठी आघाडी सरकारनं राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. यावर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान आणि सामाजिक कार्याबद्दल सुनील नेवे लिखित जनसेवेचा मानबिंदू या पुस्तकाच्या निमित्तानं खडसे यांचं कौतुक करत त्यांना यशाच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयामध्ये फिर्याद दाखल आहे. संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणी आज सुनावणी होणार होती, मात्र ती आता 2 डिसेंबर रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यानुसार एसई बीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारची नियत चांगली नाही, सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचाच नाहीये असा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्र 36 न्यूज बुलेटिन मध्ये आताच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या बुलेटिन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.